महाराष्ट्र आवाज न्यूज. किसान विद्याप्रसारक संस्थेशी संबंधित कथित बोगस पटपडताळणी आणि लाचखोरीच्या प्रकरणाने आता निर्णायक वळण घेतलं आहे. या प्रकरणासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात असून संबंधित शिक्षण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता केवळ बातम्यांपुरतं मर्यादित न राहता कायदेशीर मार्गाने पुढे नेण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह. एका बाजूला आर्थिक गैरव्यवहार आणि नियमबाह्य प्रकारांचे आरोप होत असताना दुसरीकडे संबंधित विभागाकडून अपेक्षित वेगाने चौकशी किंवा कारवाई होत नसल्याचं चित्र असल्याचा दावा करण्यात येत आहे. फाईल्सवर निर्णय प्रलंबित ठेवून प्रशासन वेळ काढूपणा करत आहे का, तसेच या प्रकरणामागे कोणाचा दबाव आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उच्च न्यायालयात जाण्याची तयारी. या प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी व्हावी यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी किंवा विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याची मागणी घेऊन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी करण्यात येत असल्याचा दावा आहे. आंदोलनाचा इशारा. प्रशासनाकडून केवळ आश्वासनं किंवा कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष निर्णय घेण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आणि लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे लक्ष. शिक्षण क्षेत्रातील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. तसेच पात्र उमेदवारांना न्याय मिळावा आणि संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती जनतेसमोर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसे या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश देणार का? प्रशासनाकडून तातडीने ठोस पावलं उचलली जाणार का, की हे प्रकरण न्यायालयाच्या दारात पोहोचल्यानंतरच हालचाल होणार, याकडे आता शिरपूरकरांचं लक्ष लागलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.